त्या रात्री पुण्याच्या वातावरणात एक वेगळाच ओलसर गारवा पसरला होता. मी कंपनीच्या एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी 2 दिवसापासून पुण्यात मुक्कामाला होतो. रात्री 8च्या सुमारास काम आटपून मी हॉटेलवर निघण्याच्या तयारीत असतानाच माझ्या फोनवर एक कॉल आला. स्क्रीनवर पाहिलं तर माझ्या मामाची मुलगी रियाचा फोन होता. रियाचं लग्न होऊन नुकतंच 1-1.5 वर्ष झालं होतं. तिचं सासर पुण्यातलंच एका शांत आणि झाडी झुडपात असलेल्या भागात होतं. तिचा नवरा संकेत माझा चांगला मित्र होता. हॅलो रोहन, कुठं आहेस रे सध्या? रियाचा नेहमीसारखाच आनंदी आवाज ऐकू आला. अरे रिया, बोल ना, मी नुकताच ऑफिसमधून बाहेर पडलोय. हॉटेलकडे निघत होतो. काय चाललंय? मी गाडीची चावी फिरवत विचारलं. अरे हॉटेलवर कशाला जातो? संकेत ऑफिसच्या कामानिमित्त 2 दिवसासाठी बंगळुरूला गेलाय. मी घरी एकटीच आहे आणि खूप कंटाळा आलाय. तू इतक्या जवळ आहेस तर घरी ये ना. मस्त जेवणाचा बेत करते, आपण गप्पा मारू. तिने अगदी प्रेमाने हट्ट केला. सुरुवातीला मी थोडा विचार केला की एवढ्या रात्री तिच्या घरी जाणं योग्य ठरेल का, पण रियाच्या आग्रहापुढे मला नकार देता आला नाही. ठीक आहे, अर्ध्या पाऊण तासात पोहोचतो तुझ्याकडे, असं सांगून मी गाडी तिच्या घराच्या दिशेने पळवली. मी तिच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पोचलो. तोच बाहेरचं हवामान अचानक बदललं. आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले होते आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. झाडांची पानं आणि फांद्या जोरजोरात हलत होत्या. पुण्यातला पाऊस अचानक असाच धडकतो याचा अनुभव मला पुन्हा आला. मी घाईघाईने गाडी पार्क केली आणि लिफ्टने तिच्या फ्लॅटपाशी पोहोचलो. दारावरची बेल वाजताच रियानं दार उघडलं. तिने फिकट निळ्या रंगाचा एक साधा पंजाबी ड्रेस घातला होता. केस मागे मोकळे सोडलेले होते. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा एक शांत आणि सुसंस्कृत भाव होता. अरे रोहन, ये. बरं झालं तू वेळेवर पोहोचलास. बाहेर तर बघ काय भयानक वारा सुटलाय. तिने सुटकेचा श्वास टाकत माझं स्वागत केलं. हो ना रिया, नशीब मी पाऊस सुरू व्हायच्या आधी आत आलो. बाहेर तर अक्षरशः धुमाकूळ सुरू होणार असं दिसतंय. मी जॅकेट सोफ्यावर ठेवत म्हणालो. तू फ्रेश होऊन घे, तोपर्यंत मी पाणी आणते, असं सांगून ती स्वयंपाकघरात गेली. मी फ्रेश होऊन हॉलमध्ये आलो. घर अगदी नीटनेटकं सजवलेलं होतं. खिडकीबाहेर विजांचा कडकडाट आणि वाऱ्यांचा भयानक आवाज येत होता. रिया पाण्याचा ग्लास घेऊन आली आणि समोरच्या खुर्चीवर बसली. संकेत कधी गेला, मी विचारलं. तो आज सकाळीच निघाला. खरं तर मला एकटं राहायची अजिबात सवय नाही आहे, पण त्याचं जाणं खूप महत्त्वाचं होतं. त्यात असं वादळी हवामान झालं की माझी खूप धडधड वाढते. ती खिडकीकडे पाहत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. आम्ही लहानपणच्या आठवणीबद्दल गप्पा मारू लागलो. मामाच्या गावची गमती जमती, शाळेतल्या आठवणी यावर आम्ही हसत होतो. वातावरण खूपच हलकंफुलकं झालं होतं, पण तेवढ्यात एक प्रचंड वीज कडाडली. तो आवाज इतका मोठा होता की संपूर्ण इमारत हादरल्यासारखी वाटली आणि त्या क्षणी वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. सगळीकडे गडद अंधार पसरला. खिडकीकडून फक्त विजांचा क्षणिक प्रकाश आत येत होता. वीज जाताच रियाच्या तोंडून एक किंचाळी निघाली. बाप रे रोहन! आणि पुढच्या क्षणी अंधारात चापडत ती थेट माझ्या बाजूला सोफ्यावर येऊन बसली. तिने घाबरून माझा हात दोन्ही हातांनी घट्ट धरला. तिचा हात थरथरत होता आणि श्वास प्रचंड वेगाने चालत होता. रोहन, प्लीज उठू नकोस. मला मला अंधाराची खूप भीती वाटते. लहानपणापासून माझी हीच कमजोरी आहे. संकेतलाही माहीत आहे, म्हणून तो मला कधीच असं एकटं सोडत नाही, ती काकुळतीने म्हणाली. तिच्या आवाजातील भीती पाहून माझ्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती दाटून आली. मी माझा दुसरा हात तिच्या हातावर ठेवला. रिया, शांत हो. लांब श्वास घे. मी आहे ना इथे. घाबरण्यासारखं काही नाही आहे. फक्त लाईट गेली आहे. मी शांत आवाजात तिला धीर दिला. नाही रोहन, असा पाऊस आला की वीज लवकर येत नाही आणि बाहेरचा तो आवाज बघ कसा येतोय. ती अधिकच माझ्याजवळ सरकली. अंधारात मला तिचा चेहरा दिसत नव्हता, पण तिची जवळीक आणि श्वासांचा वेग मला स्पष्ट जाणवत होता. मामाच्या मुलीच्या नात्यापलीकडे जाऊन त्या क्षणी मला तिच्यातल्या एका घाबरलेल्या स्त्रीचं दर्शन झालं, जिने संरक्षणासाठी माझ्या हाताचा आसरा घेतला होता. ठीक आहे, तू इथेच बस. मी मोबाईलची टॉर्च चालू करतो. घरात मेणबत्ती कुठे आहे का, मी विचारलं. हो, किचनच्या वरच्या ड्रॉवरमध्ये आहे, पण प्लीज मला सोडून जाऊ नकोस. तिने माझा हात आणखी घट्ट आवळला. मी कुठे जात नाहीये, इथेच आहे, असं म्हणून मी खिशातून मोबाईल काढला आणि टॉर्च चालू केली.
पांढरा प्रकाश खोलीत पसरताच तिने सुटकेचा श्वास घेतला, पण तरीही तिने माझा हात सोडला नव्हता. त्या प्रकाशात आमची नजर एकमेकांना भिडली आणि आम्ही दोघांमध्ये एक क्षण शांतता पसरली. चल रिया, आपण आधी ती मेणबत्ती पेटवून घेऊ. मोबाईलची बॅटरी संपेल, मी हळूच म्हणालो. हो, पण तू माझ्यासोबत चल, ती हट्ट करत म्हणाली. आम्ही दोघे एकत्र स्वयंपाकघरात गेलो. तिने ड्रॉवरमधून मेणबत्तीची पेटी काढली. मी डायनिंग टेबलवर 2 मेणबत्त्या पेटवल्या. मोबाईलची टॉर्च बंद करताच संपूर्ण हॉल मेणबत्तीच्या मंद पिवळसर प्रकाशात न्हाऊन निघाला. त्या प्रकाशातलं वातावरण एकदम शांत आणि गूढ वाटू लागलं. थँक्यू रोहन, तू आज आलास म्हणून बरं झालं, नाहीतर या अंधारात मी वेडी झाली असते, रिया टेबलजवळ बसत म्हणाली. मेणबत्तीचा मंद प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. त्या पिवळ्या प्रकाशात तिचं रूप कमालीचं सुंदर दिसत होतं. मी समोर बसलो. वेडी आहेस? थँक्यू कशाला? आपण भाऊ बहीण तर आहोतच, पण त्याआधी आपण चांगले मित्र आहोत, मी हसून म्हणालो. तिने जेवण वाढलं. पनीरची भाजी, गरम पोळ्या आणि भात. जेवणाचा सुगंध संपूर्ण घरात पसरला होता. बाहेर पावसाची रिपझिप आणि आत मेणबत्तीच्या प्रकाशात चाललेलं हे जेवण एक वेगळाच अनुभव होता. जेवण खूप छान झालं रिया, संकेत नशिबवान आहे, मी म्हणालो. माझं हे वाक्य ऐकून रियाच्या चेहऱ्यावर हलकी उदासी आली. तिने घास खाली ठेवला आणि म्हणाली, नशिबवान? संकेत चांगला आहे की रोहन काळजी घेतो, पण तो कामात इतका व्यग्र असतो की मला बऱ्याचदा एकटं राहावं लागतं. या घरात कधी कधी एवढी शांतता असते की स्वतःचा श्वासही स्पष्ट ऐकू येतो. तिच्या आवाजातील एकटेपणा थेट माझ्या हृदयाला भिडला. मी समजू शकतो रिया, नवीन शहरात असं एकटं वाटणं साहजिकच आहे, पण संकेत तुझ्या चांगल्या भविष्यासाठी मेहनत करतोय ना, मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. हो, मला कळतं ते, पण कधीकधी पैशांपेक्षा समोरच्या व्यक्तीची उपस्थिती जास्त महत्त्वाची असते रोहन. जसं तू आज इथे आहेस, तुझ्या असण्याने मला जी सुरक्षितता वाटते ना, ती या महागड्या वस्तूमध्ये नाही आहे, तिने थेट माझ्या डोळ्यात पाहत म्हटलं. तिचे शब्द आणि तिची नजर, त्या क्षणी आमच्यातील वातावरण अचानक बदललं. त्या शब्दामध्ये एक वेगळीच आर्तता होती, एक भावनिक ओढ होती. मेणबत्तीच्या प्रकाशात तिचे ओठ थोडे थरथरत होते. माझ्या मनातही एक हलकी धडधड सुरू झाली होती. जेवण झाल्यावर आम्ही दोघे भांडी ठेवायला किचनमध्ये गेलो. मी तिला मदत करत असताना अचानक माझा हात तिच्या हाताला शिवला. तो स्पर्श होताच आमच्या दोघांच्या शरीरात एक वेगळीच लहर धावून गेली. रियाने पटकन माझ्याकडे पाहिलं. तिने हात मागे घेतला नाही, उलट तिथेच स्थिर उभी राहिली. रोहन, तिने मंद आवाजात हाक मारली. बोल ना रिया. माझा आवाज थोडा खोल झाला होता. काही नाही, आज तुझ्याशी बोलून मन खूप हलकं झालं, ती हलकंसं हसून म्हणाली. आम्ही हॉलमध्ये परत आलो. बाहेर पाऊस थोडा ओसरला होता. सोफ्यावर बसताना आमच्यातलं अंतर आधीपेक्षा कमी होतं. आम्हा दोघांनाही जाणवत होतं की आमच्यात एक भावनिक आकर्षण निर्माण होत आहे, ज्याला आम्ही नकार देऊ शकत नव्हतो. रात्रीचे 11:30 झाले होते. हवेत गारवा वाढला होता. रियाने स्वतःभोवती हात गुंडाळले. थंडी वाजते का, मी विचारलं. हो, थोडीशी, ती म्हणाली. मी सोफ्याशेजारी असलेली मऊ शाल तिच्या खांद्यावर पसरवली. शाल पांघरताना माझे हात नकळत तिच्या गळ्याला आणि खांद्याला स्पर्शून गेले. तो स्पर्श अत्यंत अनपेक्षित पण तीव्र होता. रियाने क्षणभर डोळे मिटून घेतले. शाल व्यवस्थित केल्यावर ती आणखीन माझ्या जवळ आली आणि तिनं तिचं डोकं हळूच माझ्या खांद्यावर ठेवलं. रोहन, मला खूप सुरक्षित वाटतंय तुझ्या शेजारी. मनातली सगळी भीती कुठल्या कुठे पळून गेली आहे, ती कुजबुजली. माझा हात तिच्या खांद्याभोवती गेला आणि मी तिला हळूच माझ्या जवळ ओढलं. तिनेही स्वतःला माझ्या कुशीत सोडून दिलं. तिचा चेहरा माझ्या छातीजवळ विसावला होता. मला तिच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. तो क्षण एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारा होता. मी हळूवार तिच्या केसामधून बोटं फिरवू लागलो. तिने डोळे बंद केले होते आणि तिच्या चेहऱ्यावर नितांत समाधानाचे भाव होते. रोहन, आजची रात्र संपूच नाही असं वाटतंय, ती म्हणाली. रात्र तर संपणारच रिया, पण ही आठवण कायम राहील, मी तिच्या कपाळावरचे केस बाजूला करत म्हणालो. त्या उबदार मिठीत रात्रीचे कधी 1:30 वाजले ते समजलंसुद्धा नाही. हळूहळू रियाचे डोळे जड झाले आणि ती माझ्या कुशीतच शांतपणे झोपी गेली. मीही तिला तसं धरून ठेवलं.
पहाटचा फिकट प्रकाश खिडकीच्या पडद्यांतून आज झिरपू लागला होता. पाऊस थांबला होता आणि हवेत आल्हाददायक गारवा पसरला होता. ती अजूनही माझ्या मिठीत विश्वासाने झोपलेली होती. झोपेत असताना तिचा चेहरा अत्यंत निरागस दिसत होता. मी हळूच पुढे होऊन तिच्या कपाळावर एक प्रेमळ स्पर्श केला. त्या स्पर्शाने रियाचे डोळे उघडले. समोर मला पाहताच तिच्या ओठावर एक गोड हसू उमटलं. तिने माझ्या छातीत चेहरा लपवला. गुड मॉर्निंग रोहन, ती म्हणाली. गुड मॉर्निंग रिया, आता भीती वाटत नाही ना? मी हसून विचारलं. मुळीच नाही, खूप शांत झोप लागली आज, ती सोफ्यावरून उठून बसत म्हणाली. तेवढ्यात हॉलमधील पंखा चालू झाला आणि फ्रीजचा आवाज आला. वीज परत आली होती. सकाळ उजाडताच आम्हा दोघांनाही नात्याच्या मर्यादांची जाणीव झाली. मनात पश्चाताप नव्हता, तर एक वेगळाच आदर आणि गोडवा होता. तू फ्रेश हो, मी मस्त चहा बनवते. ती लाजतच किचनकडे गेली. चहा पिताना आमच्यात एक गमतीशीर शांतता होती. नजर मिळताच ती खाली पाहायची. संकेत, आज संध्याकाळपर्यंत येईल, ती म्हणाली. हो, बरं आहे. कालची ती रात्र, तो पाऊस आणि तुझा आधार, हे मी कधीच विसरणार नाही, रियाने प्रामाणिकपणे सांगितलं. माझ्यासाठीही ही रात्र नेहमी खास राहील रिया, मी तिचा हात हातात घेत म्हणालो. चहा संपून मी निघण्याची तयारी केली. दारापाशी आल्यावर तिने पुन्हा मला एकदा घट्ट मिठी मारली. ही मिठी कृतज्ञतेची होती. काळजी घे रिया, मी निघताना म्हणालो. मी गाडीत बसलो आणि पुण्याच्या रस्त्यावरून जाताना माझ्या मनात फक्त रियाचा चेहरा आणि त्या वादळी रात्रीची सुंदर आठवण रेंगाळत होती. पुण्याच्या रस्त्यावर सकाळचा सूर्य नुकताच उगवत होता. रस्त्यावर ठिकठिकाणी कालच्या वादळी पावसाने पाडलेल्या झाडांच्या फांद्या आणि पाण्याचे डबके साचले होते. मी गाडी चालवत होतो, पण माझं लक्ष रस्त्यांकडे नव्हतं. मनात कालच्या रात्रीचे प्रसंग एकामागून एक फिरत होते. रियाची ती काकुळती, अंधारातील तिची थरथर, माझ्या खांद्यावर विसवलेलं तिचं डोकं आणि सकाळी निघताना तिने मारलेली ती उबदार मिठी. माझ्या मनात एक विचित्र द्विधा मनस्थिती होती. एका बाजूला मामाची मुलगी आणि बालमित्राची पत्नी असलेल्या रियाबद्दल वाटणारं नैतिक दायित्व, तर दुसऱ्या बाजूला तिच्या त्या आर्त एकटेपणातून निर्माण झालेली एक अनाम भावनिक ओढ. मी हॉटेलवर पोहोचलो, फ्रेश झालो आणि कंपनीच्या मीटिंगसाठी निघालो. दिवसभर ऑफिसच्या कामात मी गुंतलो होतो, पण फोनकडे माझं वारंवार लक्ष जात होतं. रियाचा काही फोन किंवा मेसेज येतोय का, हे मी नकळत तपासत होतो. दुपारच्या सुमारास संकेतचा, म्हणजे रियाच्या नवऱ्याचा मेसेज आला. अरे रोहन, कसा आहेस? काल रात्री पुण्यात खूप भयानक पाऊस आणि वादळ होतं म्हणे. मी बंगळुरात अडकलोय. रिया घरी एकटीच होती. मी तुला फोन करणार होतो, पण इथे नेटवर्कचा खूप इश्यू होता. सर्व ठीक आहे ना? संकेतचा मेसेज वाचून माझ्या छातीत अचानक एक धक झाली. काल रात्री त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या घरात मी घालवलेली रात्र आणि त्याच्या पत्नीशी निर्माण केलेली ती जवळी मला स्वतःचाच थोडा गुन्हेगारपणा वाटू लागला. मी टाईप केलं, हो संकेत, सगळं ठीक आहे. मी तिच्या घरीच होतो. तिने जेवायला बोलावलं होतं. पाऊस खूप होता म्हणून मी तिथेच थांबलो होतो. संकेतचा लगेच रिप्लाय आला. थँक्यू सो मच यार, तू होतास म्हणून माझं धडधडणारं मन शांत झालं. रियाला अंधाराची भयंकर भीती वाटते. तू होतास हे खूप बरं झालं. मी आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळी पुण्यात पोहोचतोय. संकेतच्या या निखळ विश्वासाने माझ्या मनावरचा ताण अधिकच वाढला. त्याला वाटत होतं की मी त्याच्या पत्नीचं संरक्षण केलं, पण काल रात्री आमच्या ज्या भावनिक सीमा ओलांडल्या गेल्या होत्या त्याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. 5:30च्या सुमारास माझी मीटिंग संपली. मी हॉटेलवर परत आलो आणि कपडे चेंज केले. तेवढ्यात रियाचा फोन आला. हॅलो रोहन, तिचा आवाज नेहमीपेक्षा थोडा मंद आणि लाजाळू वाटत होता. हो रिया, बोल ना, कशी आहेस? मी विचारलं. मी ठीक आहे. तू कुठे आहेस? काम आटोपलं का तुझं? हो, नुकताच हॉटेलवर आलो. उद्या सकाळी मुंबईला निघायचं आहे नियोजन. फोनवर काही क्षण शांतता पसरली. मग रिया हळूच म्हणाली, आज संध्याकाळी येशील का पुन्हा? संकेत आज नाही येतोय. त्याचा फोन आला होता. त्याला बंगळुरात अजून 1 दिवस थांबावं लागणार आहे. मी क्षणभर विचार केला. कालची रात्र भावनिक प्रवाहात निघून गेली होती, पण आज पुन्हा तिथे जाणं हे धोक्याचं ठरू शकतं. रिया, आज पुन्हा येणं योग्य ठरेल का? काल रात्री जे झालं? रोहन प्लीज,
तिने मला तिथे मध्येच थांबवलं. काल रात्री जे झालं त्याबद्दल तुला काही अपराधीपणा वाटतोय का? मला तुझ्याशी बोलायचं आहे. प्लीज शेवटच्या वेळेस ये. मी तुझी वाट पाहत आहे. तिच्या आवाजातील तोच हट्ट आणि अर्थता पाहून मी पुन्हा एकदा नको म्हणू शकलो नाही. ठीक आहे, मी 7:30पर्यंत पोहोचतो, असं सांगून मी फोन ठेवला. रात्री 7च्या सुमारास मी पुन्हा तिच्या इमारतीच्या खाली पोहोचलो. आज हवामान कालसारखं वादळी नव्हतं, पण वातावरणात एक प्रकारचा गच्चपणा आणि गूढ शांतता होती. आकाशात ढग जमा झालेले होते, पण पाऊस पडत नव्हता. मी लिफ्टने वर गेलो आणि दारावरची बेल वाजवली. दारात रिया उभी होती. तिने आज गडद जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. केस व्यवस्थित बांधलेले होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र ताण दिसत होता. ती हलकंसं हसली. ये रोहन. मी आत गेलो. घराचं वातावरण आज थोडं वेगळं वाटत होतं. हॉलमधील सगळे दिवे सुरू होते. मी सोफ्यावर बसलो. चहा आणू की कॉफी? तिने विचारलं. काही नको रिया, तू आधी इथे बस, मी सोफ्याकडे इशारा करत म्हणालो. ती माझ्या शेजारी येऊन बसली, पण कालच्यासारखी जवळीक आज तिच्या वागण्यात नव्हती. तिच्या मनात काहीतरी चालू होतं, जे ती लपवण्याचा प्रयत्न करत होती. रिया, काय झालंय? तू खूप विचारमग्न दिसतेस, मी तिच्या हातावर हात ठेवत विचारलं. तिने पटकन तिचा हात मागे घेतला. तो प्रकार पाहून मी अवाक झालो. काल रात्री जिने माझ्या कुशीत डोके ठेवून संपूर्ण रात्र काढली होती, ती आज माझा साधा स्पर्शही नाकारत होती. काय झालं रिया? काल रात्री? रोहन, काल रात्री जे काही झालं ते एक पाप होतं, रिया अचानक गंभीर आवाजात म्हणाली. तिच्या डोळ्यात एक कठोर भाव आला होता. काय? मला माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. रिया, काल तूच मला घट्ट धरून ठेवलं होतंस. तूच म्हणाली होतीस की तुला सुरक्षित वाटतंय. मी तुझ्यावर कोणतीही सक्ती केली नव्हती. मी घाबरले होते रोहन. ती उठून उभी राहिली आणि मोठ्या आवाजात म्हणाली. मी अंधाराला घाबरले होते म्हणून मी तुझ्याजवळ आले, पण तू माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतलास. तू माझ्या भावनांशी खेळलास. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हा काय प्रकार होता? काल रात्रीची ती निरागस, घाबरलेली आणि प्रेमळ रिया अचानक अशी कशी बदलू शकत होती? रिया, तू हे काय बोलतेस? मी तुझा गैरफायदा घेतला? तू वेडी झाली आहेस का? मीही सोफ्यावरून उठलो. हो, तू माझा गैरफायदा घेतलास आणि माझ्याकडे याचा पुरावा आहे, रियाने थंड आवाजात म्हटलं. तिने टीव्हीच्या बाजूला ठेवलेल्या सेंटर टेबलवरचा एक पेनड्राईव्ह उचलला आणि तो माझ्याकडे दाखवला. हा काय आहे? मी संशयाने विचारलं. काल रात्री या हॉलमध्ये काय काय घडलं त्या सगळ्याचं शूटिंग या पेनड्राईव्हमध्ये आहे. रियाच्या चेहऱ्यावर आता एक भयावह आणि क्रूर हास्य उमटलं होतं. कालची ती सुसंस्कृत शांत मुलगी कुठल्या कुठे गायब झाली होती. तिच्या जागी एक अनोळखी कारस्थानी स्त्री उभी होती. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. शूटिंग म्हणजे हॉलमध्ये कॅमेरा होता? हो रोहन, सोफ्याच्या समोरील त्या शोपीसमध्ये एक हिडन नाईट व्हिजन कॅमेरा बसवलेला आहे. काल रात्री तू मला मिठीत घेतलंस, माझ्या कपाळाचं चुंबन घेतलंस, माझ्या केसातून हात फिरवलास. हे सगळं अगदी स्पष्ट HD व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालं आहे. ऑडिओसुद्धा खूप क्लिअर आहे. मी सुन्न झालो. माझं डोकं सुन्न झालं होतं. छातीत धडधड वाढली होती. हा एक भयंकर जाळा होता, एक अतिशय सुटसुटीत आणि भयानक ट्रॅप. रिया, तू हे का केलंस? तू माझी मामी बहीण आहेस. संकेत तुझा नवरा आहे, माझा बालमित्र आहे. तू हे असलं नीच कृत्य का केलंस? माझा आवाज रागाने आणि आश्चर्याने थरथरत होता. नातं, भाऊ बहीण, मैत्री? रिया मोठ्याने हसली. तिचं ते हसू अत्यंत क्लेशदायक होतं. रोहन, या जगात नात्यांना किंमत नसते. किंमत असते ती पैशाला आणि ब्लॅकमेलिंगला. तुला काय हवं आहे? मी माझा राग आवरत विचारलं. 50 लाख रुपये. रियाने थेट आकडा फेकला. काय? 50 लाख? हो, 50 लाख रुपये कॅश. जर तू मला 2 दिवसात हे पैसे दिले नाहीस तर हा व्हिडिओ मी संकेतला पाठवेन. एवढंच नाही तर मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाला, मामांना, तुझ्या आईवडिलांना आणि तुझ्या ऑफिसमध्ये सर्वांना हा व्हिडिओ पाठवून देईन. मी पोलिसांत जाऊन तुझ्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करेन. तिचे हे शब्द ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. तू किती नीच स्त्री आहेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवला. तू मला आग्रहाने बोलावलंस.
तू नाटकाने अंधाराची भीती दाखवलीस. हो, ते सगळं नाटक होतं, रिया अतिशय निर्लज्जपणे म्हणाली. संकेत बंगळुरूला जाणार हे मला आधीच माहीत होतं. कालची ती विजेची ट्रीपसुद्धा मीच घडून आणली होती. मी मेन स्विच बंद केला होता. मला माहीत होतं की तू एक हळवा माणूस आहे. मी थोडे अश्रू ढळले की तुझ्या मिठीत आले की तू पिघळणारच होतास, आणि तू तसंच केलंस. तू माझ्या जाळ्यात अगदी सहज अडकलास रोहन. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. मी ज्या मुलीला माझी बहीण मानत होतो, जिच्या साधेपणावर माझा विश्वास होता, ती इतकी विकृत आणि धोकादायक असू शकते याचा मी विचारही केला नव्हता. आणि संकेतला हे माहीत आहे का, मी विचारलं. संकेत एक बावळट माणूस आहे, रिया तुच्छतेने म्हणाली. त्याला काय कळतंय? त्याला वाटतंय की माझी बायको खूप गुणी आहे. पण मला या मध्यमवर्गीय आयुष्याचा कंटाळा आलाय. मला भरपूर पैसा हवा आहे, आणि तो पैसा मला तू देणार आहेस. आणि जर मी पैसे दिले नाहीत तर? मी तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल रोहन. तिने पेनड्राईव्ह खिशात ठेवला. तुझं करिअर संपेल, तुझी समाजातली प्रतिष्ठा धुळीस मिळेल, तुझ्या आईवडिलांच्या तोंडाला काळे फासतील. विचार कर, 50 लाख रुपये तुझ्या इज्जतीपेक्षा मोठे आहेत का? माझं मन वेगाने विचार करू लागलं. मी एका भयंकर चक्रव्यूहात अडकलो होतो. जर मी पोलिसांत गेलो तर हा व्हिडिओ बाहेर येण्याचा धोका होता. जर मी संकेतला सांगायचा प्रयत्न केला तर तो रियाच्या नाटकीय अश्रूवर विश्वास ठेवेल की माझ्यावर, कारण व्हिडिओमध्ये मीच तिला मिठीत घेतलेलं दिसत होतं. मला विचार करायला वेळ हवाय, मी कसाबसा म्हणालो. तुझ्याकडे फक्त 48 तास आहे. रियाने दरवाजा उघडला. परवा संध्याकाळपर्यंत मला पैसे हवेत, नाहीतर पहिला व्हिडिओ संकेतच्या व्हॉट्सअपवर असेल. आता तू जाऊ शकतोस. मी एक शब्दही न बोलता तिच्या घरातून बाहेर पडलो. इमारतीतून बाहेर आल्यावर पुण्याच्या थंड हवेतही मला घाम फुटला होता. मी गाडीत बसलो आणि स्टेअरिंगवर व्हीलवर जोरात हात मारला. शिट शिट शिट. माझं आयुष्य एका रात्रीत उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं. माझी प्रतिष्ठा, माझी नोकरी, माझं कुटुंब, सगळं काही पणाला लागलं होतं. मी कसा या ट्रॅपमध्ये अडकलो? गाडी चालवत मी हॉटेलवर पोहोचलो. रात्रीचे 9 वाजले होते. खोलीत आल्यावर मी विचारांच्या चक्रात अडकलो. मी काय करायला हवं? एक, तिला 50 लाख रुपये द्यायचे, पण याची काय खात्री की पैसे मिळाल्यावर ती तो व्हिडिओ डिलीट करेल? ती मला जन्मभर ब्लॅकमेल करत राहील. 2, पोलिसांत जायचं, पण पोलीस केस झाली की मीडिया आणि समाजात नाव खराब होणारच. 3, संकेतशी थेट बोलायचं, पण तो रियाच्या प्रेमात आंधळा असेल तर? तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर संकेतचं नाव होतं. माझं काळीज ठोकून निघालो. मी थरथरत्या हाताने फोन उचलला. हॅलो संकेत. रोहन, कुठे आहेस तू? संकेतचा आवाज खूप घाबरलेला आणि गडबडलेला वाटत होता. मी हॉटेलवर आहे. काय झालं संकेत? तू ठीक आहेस ना? रोहन, एक भयंकर गडबड झाली आहे, संकेत कुजबुजत्या आवाजात म्हणालं. मी बंगळुरूत नाही आहे, मी पुण्यातच आहे. काय? मला दुसरा धक्का बसला. तू पुण्यात आहेस? हो, मी बंगळुरूला गेलोच नव्हतो. मला रियावर आधीपासूनच संशय होता. मला वाटत होतं की ती माझ्याशी काहीतरी लपवते, म्हणून मी बंगळुरूला जायचं नाटक केलं आणि पुण्यातच एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. काल रात्री मी तिच्यावर लक्ष ठेवून होतो. माझे हातपाय थंड पडले. संकेत काल रात्री लक्ष ठेवून होता? म्हणजे त्याने मला तिच्या घरात जाताना पाहिलं होतं. संकेत, तू काय बोलतोयस? मी अडखळत विचारलं. रोहन, ऐक, माझ्याकडे जास्त वेळ नाही, संकेत घाईघाईने म्हणालो. रिया जी दिसते तशी मुळीच नाही आहे. ती एका भयंकर गुन्हेगारी सिकेंडरची मेंबर आहे. ती श्रीमंत आणि नामांकित लोकांना अशाच प्रकारे हनी ट्रॅपमध्ये अडकवते. त्यांचे अश्लील किंवा भावनिक व्हिडिओ बनवते आणि त्यांच्याकडून कोट्यावधीशी रुपये उकळते. माझे डोळे आश्चर्याने उघडले. काय? सिंडिकेट? हो, मला 3 दिवसापूर्वीच हे कळलं, जेव्हा मला तिच्या लॅपटॉपमध्ये काही गुप्त फाईल मिळाल्या. तिने आतापर्यंत 4 लोकांना असंच ब्लॅकमेल करून कोट्यावधी रुपये उकळले आहेत. काल रात्री तिचं टार्गेट तू होताच रोहन. पण संकेत, काल रात्री तिने मला माहीत आहे काल रात्री काय झालं, संकेत मध्येच म्हणाला. मी तिच्या फ्लॅटच्या बाहेरील CCTV आणि तिचे फोन कॉल्स ट्रेस करत होतो. तिने तुला मुद्दाम जाळ्यात ओढलं. रोहन, मला तुझी मदत हवी आहे. जर आपण हिला आता रोखलं नाही
तर ती तुला उद्ध्वस्त करेल आणि मलाही मारून टाकेल. मारून टाकेल म्हणजे? तिच्या मागे खूप एक मोठी आणि धोकादायक गँग आहे. त्यांचा लीडर विक्रम नावाचा एक माणूस आहे. तोच या सगळ्या ब्लॅकमेलिंगच्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे. रिया फक्त त्याच्यासाठी काम करते. ते लोक खूप क्रूर आहेत. जर त्यांना कळालं की मला हे सगळं माहीत आहे तर माझा गेम ते करतीलच. माझं डोकं चक्रावून गेलं. गोष्ट फक्त 50 लाखांच्या ब्लॅकमेलिंगची नव्हती, तर एका मोठ्या आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय हनी ट्रॅप सिंडिकेटची होती. संकेत, तू आता कुठे आहेस? मी विचारलं. मी स्वारगेट जवळच्या एका लहान हॉटेलमध्ये लपलोय. तू लगेच इथे ये. आपण एकत्र बसून प्लॅन करू. प्लीज कोणाला सांगू नकोस, विशेषत रियाला मुळीच नाही. संकेतने हॉटेलचं नाव आणि नंबर सांगितला आणि फोन कट केला. मी वेगाने गाडी स्वारगेटच्या दिशेने पळवली. रात्रीचे 10 वाजले होते. रस्त्यावरची वाहतूक विरळ झाली होती. पावसाची एक हलकी शिरशीर पुन्हा सुरू झाली होती. मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. रिया ही एका गँगची मेंबर आहे. तिचं संकेतशी झालेलं लग्न हे सुद्धा एक प्लॅनचाच भाग होतं का? संकेत खरोखर निष्पाप आहे की तो सुद्धा यात कुठे गुंतलाय? या सगळ्या खेळाचा मुख्य सूत्रधार कोण? मी स्वारगेटच्या त्या हॉटेलमध्ये पोचलो. हॉटेल जुनं आणि थोडं गलिच्छ वाटत होतं. मी रूम नंबर 204 पाशी पोहोचलो आणि हळूच दार ठोठावलं. दाराच्या कडीचा आवाज आला आणि दार उघडलं. समोर संकेत उभा होता. त्याचा चेहरा सुकलेला होता. डोळ्याखाली काही वर्तुळे होती. रोहन, आत ये लवकर. त्याने मला आत ओढलं आणि दार पटकन लावून घेतलं. खोलीत एक मंद दिवा जळत होता. टेबलवर एक लॅपटॉप उघडा होता आणि काही कागदपत्र पसरलेली होती. संकेत, हे सगळं काय चाललंय? मला स्पष्ट सांग. मी खुर्चीवर बसत म्हणालो. संकेतने लॅपटॉप माझ्याकडे फिरवला. हे बघ रोहन, स्क्रीनवर काही व्हिडिओ फाईल्स आणि बँक अकाउंटचे डिटेल्स होते. मी ते पाहिलं आणि मला धक्काच बसला. पुण्यातल्या 3 मोठ्या उद्योगपतींचे आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे व्हिडिओ त्यात होते आणि त्या सगळ्या व्हिडिओमध्ये रियाज दिसत होती. तीच पद्धत, एकटेपणाचं नाटक, भावनिक ओढ आणि मग ब्लॅकमेलिंग. हे सगळं तिनं केलंय. मी अविश्वासाने विचारलं. हो, संकेत हताशपणे म्हणाला. 1.5 वर्षापूर्वी जेव्हा माझं तिच्याशी लग्न ठरलं तेव्हा मला वाटलं होतं की मला जगातील सर्वात सुंदर आणि गुणी बायको मिळाली आहे. पण लग्नानंतर काही महिन्यातच मला तिच्या संशयास्पद हालचाली जाणू लागल्या. मी रात्री अपरात्री कोणाशी तरी कोड लँग्वेजमध्ये बोलायची. तिच्याकडे अचानक खूप पैसे यायचे. मी जेव्हा शोध सुरू केला तेव्हा मला हे भयंकर सत्य कळलं. मग तू पोलिसांत का गेला नाहीस? कारण विक्रम, संकेत भयभीत होऊन म्हणाला. विक्रम हा माजी पोलीस अधिकारी आहे. त्याचे पोलिसात काही राजकीय वर्तुळात प्रचंड संबंध आहेत. जर मी पोलिसात गेलो असतो तर माझी केस दाबली गेली असती आणि मला अपघाताच्या नावाखाली मारून टाकलं असतं. मग आता आपण काय करायचं? मी विचारलं. संकेतने माझ्या डोळ्यात पाहिलं. आपल्याकडे एकच मार्ग आहे. रियाच्या फ्लॅटमध्ये एक मास्टर पेनड्राईव्ह आहे. त्या पेनड्राईव्हमध्ये या गँगचे सगळे पुरावे, विक्रमचे ऑडिओ रेकॉर्डिंग्स आणि त्यांचे सर्व बेकायदेशीर बँक अकाउंट्स आहेत. जर तो मास्टर पेनड्राईव्ह आपल्याला मिळाला तर आपण थेट CBI किंवा अंमलबजावणी संचालनालयाकडे ईडीकडे जाऊ शकतो. तिथे विक्रमचा प्रभाव नाही चालणार. तो मास्टर पेनड्राईव्ह कुठे आहे? रियाच्या फ्लॅटमधील बेडरूमच्या लॉकरमध्ये, संकेत म्हणाला. आणि तो काढण्यासाठी तुला या फ्लॅटमध्ये जावं लागेल. मी दचकलो. मी पुन्हा तिथं? संकेत, ती मला ब्लॅकमेल करते. तिने मला परवापर्यंत मुदत दिली आहे. मला माहीत आहे रोहन, संकेत माझा हात धरत म्हणाला. म्हणूनच उद्या रात्री रिया विक्रमला भेटायला एका रेस्टॉरंटमध्ये जाणार आहे. मला त्याच्या मीटिंगची वेळ माहीत आहे. उद्या रात्री 9 ते 11. त्या 2 तासात फ्लॅट रिकामा असेल. तू त्या वेळात फ्लॅटमध्ये घुसून तो लॉकर उघडायचास आणि तो पेनड्राईव्ह आणायचा. आणि तू काय करणार? मी त्या फ्लॅटच्या बाहेर लक्ष ठेवून असेल. जर विक्रम किंवा रिया अचानक परत आले तर मी तुला अलर्ट करेन. शिवाय मी विक्रम आणि रियाच्या मीटिंगचं छुपं शूटिंग करेन, जेणेकरून आपल्याकडे अधिक पुरावे जमा होतील. हा प्लॅन अत्यंत धोकादायक होता, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. माझी स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी आणि या भयंकर सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी मला हे पाऊल उचलणं भागच होतं. लॉकरची चावी आणि पासवर्ड काय आहे? मी विचारलं. पासवर्ड मला माहीत आहे. संकेतने एका कागदावर एक डिजिटल कोड लिहून दिला. हा 6 अंकी कोड आहे.
लॉकर उघडायला तुला फक्त 2 मिनिटे लागतील. ठीक आहे. मी तो कागद खिशात ठेवला. उद्या रात्री 9 वाजता मी तयार आहे. दुसऱ्या दिवशी अत्यंत ताणतणावात गेला. मी हॉटेलच्या खाली बसून राहिलो. रियाचा फोन आला नाही याचा अर्थ ती माझ्या उत्तराची वाट पाहत होती. रात्रीचे 8 वाजले. मी काळ्या रंगाचा जॅकेट आणि जीन्स घातले. खिशात एक लहानसं टॉर्च आणि लॉकरचा पासवर्ड असलेला कागद ठेवला. 8:30च्या सुमारास संकेतचा मेसेज आला. रिया घरातून निघाली आहे. ती विक्रमला भेटायला कोरेगाव पार्कमधील एका हॉटेलमध्ये चालली आहे. तू निघू शकतोस. मी गाडी सुरू केली आणि रियाच्या इमारतीच्या दिशेने निघालो. पावसाची रिपझिप अजूनही सुरूच होती. हवामानात एक भयानक शांतता होती. मी इमारतीपासून थोड्या अंतरावर गाडी पार्क केली. तोंडावर मास्क आणि डोक्यावर कॅप घालून मी इमारतीच्या मागच्या बाजूने आत शिरलो. CCTV कॅमेऱ्यापासून बचाव करण्यासाठी मी पायऱ्यांचा वापर केला आणि 4थ्या मजल्यावर पोहोचलो. रियाच्या फ्लॅटपाशी येऊन मी आजूबाजूला पाहिलं. गल्लीत पूर्ण शांतता होती. संकेतने मला फ्लॅटची एक डुप्लिकेट चावी दिली होती. मी थरथरत्या हाताने चावी कुलपात फिरवली. क्लिक. दरवाजा उघडला. मी पटकन आत शिरलो आणि दार आतून बंद करून घेतलं. घरात पूर्ण अंधार होता. काल रात्रीची आठवण मला पुन्हा झाली. पण आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. आज मी एका गुन्हेगाराच्या घरात पुराव्यांची चोरी करायला आलो होतो. मी खिशातून लहान टॉर्च काढली आणि तिची मंद पांढरी धार बेडरूमच्या दिशेने मारली. बेडरूमच्या मध्ये पोहोचल्यावर मी कपाटामध्ये गेलो. कपाट उघडताच आत एक छोटा डिजिटल लॉकर दिसला. मी कागदावरील कोड पाहिला. 789456. मी लॉकरच्या कीपॅडवर नंबर टाईप केले. 789456. बीप बीप ग्रीन लाईट लागली. लॉकरचा दरवाजा हळूच उघडला. माझा श्वास रोखला गेला. मी टॉर्चचा प्रकाश लॉकरच्या आत टाकला. आत काही रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि एका लहान प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये एक लाल रंगाचा पेनड्राईव्ह ठेवलेला होता. मी तो पेनड्राईव्ह उचलला. हाच तो मास्टर पेनड्राईव्ह. पण तेवढ्यात कटाक्ष माझ्या मागे हॉलमध्ये दार उघडल्याचा आवाज आला. माझं रक्ताचं पाणी झालं. मी टॉर्च पटकन बंद केली आणि कपाटाच्या मागे सावलीत लपलो. हॉलमध्ये कोणाची तरी पावले वाजली आणि मग एका स्त्रीचा आणि पुरुषाचा आवाज आला. रिया, तू खात्रीने सांगतेस ना की तो रोहन पैसे देईल? एका खोकऱ्या भयंकर पुरुषाचा आवाज आला. हा नक्कीच विक्रम असावा. हो विक्रम. रियाचा हसण्याचा आवाज आला. तो एक अत्यंत मध्यमवर्गीय आणि इज्जतीला भ्याणारा माणूस आहे. 50 लाख काय, मी 1 कोटी मागितले असते तरी त्याने दिले असते. उद्या संध्याकाळपर्यंत पैसे आपल्या हातात असतील. छान, विक्रम म्हणाला. आणि तो तुझा बावळट नवरा संकेत, त्याचं काय करायचं? त्याचा विचार तू करू नकोस, रिया थंडपणे म्हणाली. रोहनकडून पैसे मिळाले की मी संकेतला सोडून कायमची दुबईला निघून जाईन. संकेतला तर अजून वाटतंय की मी त्याच्यावर खूप मनापासून प्रेम करते. दोघेही हसू लागले. माझे पाय थरथरत होते. दोघे बेडरूमच्या दिशेने येत होते. जर ते आत आले तर मी पकडला जाणार होतो आणि विक्रमकडे नक्कीच रिव्हॉल्वर असणार. तेवढ्यात विक्रमचा फोन वाजला. हॅलो, काय बोलतोस तू? विक्रमचा आवाज अचानक गंभीर झाला. संकेत बाहेर गाडीत बसून आमचं शूटिंग करतोय. मी दचकलो. संकेत पकडला गेला होता. त्याला पकडा, विक्रम ओरडला. त्याला आत घेऊन या. काही क्षणात बाहेर धावपळ झाली. 2-3 धिप्पाड गुंडांनी संकेतला ओढत हॉलमध्ये आणलं. सोडा मला, सोडा, संकेत ओरडत होता. फटाक! विक्रमने संकेतच्या तोंडावर जोरात थप्पड मारली. संकेत जमिनीवर कोसळला. तुला काय वाटतंय बावळटा? विक्रम गरजला. तू आमच्यावर लक्ष ठेवणार आणि आम्हाला कळणार नाही? आम्ही तुला गेल्या 2 दिवसांपासून ट्रॅक करत होतो. रिया पुढे आली आणि तिने संकेतच्या चेहऱ्यावर थुंकलं. तुझी एवढी हिंमत संकेत? तू माझी हेरगिरी करतोस? रिया एक राक्षसी आहेस. संकेतच्या रक्ताळलेल्या ओठांनी म्हणालो. मी पोलिसांत जाईन. तू कुठेही जाणार नाहीस. विक्रमने खिशातून एक गन काढली आणि संकेतच्या कपाळावर लावली. कारण तू आज जिवंत उरणारच नाहीस. बेडरूममध्ये कपाटामध्ये लपलेला मी हे सगळं पाहत होतो. माझा बालमित्र संकेत मृत्यूच्या दारात उभा होता. जर मी आता काही केलं नाही तर विक्रम त्याला गोळी मारेल. पण माझ्याकडे कोणतंही शस्त्र नव्हतं. मी काय करू शकतो? तेवढ्यात माझी नजर बेडरूममधील खिडकीवर पडली. खिडकीतून बाहेर जाण्यासाठी एक छोटी गॅलरी होती. मी विचार केला की जर मी बेडरूममधील मेन स्विच बंद केला तर पूर्ण घरात अंधार होईल. काल रात्री रिया म्हणाली होती की तिला अंधाराची भयंकर भीती वाटते. मी सावकाश बेडरूमच्या बोर्डापाशी गेलो. तिथे बेडरूम आणि हॉलचा मुख्य पॉवर कट स्विच होता.
मी श्वास रोखला आणि स्विच खाली पाडला. खट. संपूर्ण फ्लॅटमध्ये एका क्षणात गडद अंधार पसरला. हॉट द वेल, विक्रम ओरडला आणि त्या क्षणी रियाची एक भयानक किंचाळी घुमली. अंधार विक्रम, लाईट घालवा. मला भीती वाटते, मला काहीच दिसत नाहीये. तिच्या त्या जुन्या भयंकर फोबियाचा फायदा झाला. रिया अंधारात घाबरून विक्रमला जाऊन धडकली, ज्यामुळे विक्रमचा तोल गेला आणि त्याच्या हातातील गन पडली. शिट, रिया बाजूला हो, विक्रम ओरडला. मी अंधारातच बेडरूममधून बाहेर धावलो. संकेत पळ, मी मोठ्याने ओरडलो आणि अंधारात चापडत संकेतचा हात धरला. रोहन, संकेत दचकला. बोलू नकोस, पळ. मी त्याला उठवलं आणि आम्ही दाराच्या दिशेने धावलो. त्यांना पकडा, गोळ्या घाला त्यांच्यावर. अंधारात विक्रम गरजत होता. ढाम ढाम अंधारात 2 गोळ्या झाडल्या गेल्या. एक गोळी माझ्या कानाजवळून सू करत निघून गेली आणि भिंतीवर आदळली आणि मी आणि संकेत दारातून बाहेर पडलो आणि पायऱ्यावरून वेगाने खाली धावू लागलो. मागे गुंडांच्या पावलांचे आवाज येत होते. पकडा त्यांना, सोडू नका. पावसाच्या सोसाट्यात आम्ही इमारतीच्या बाहेर पडलो. रस्त्यावर पूर्ण अंधार होता. मी संकेतला घेऊन माझ्या गाडीपाशी धावलो. आम्ही पटकन आत बसलो. मी गाडीची चावी फिरवली आणि इंजन गरजले. मागे विक्रम आणि त्यांचे गुंड इमारतीतून बाहेर आले. विक्रमच्या हातात गन होती. त्याने आमच्या गाडीच्या दिशेने निशाणा साधला. ढाम ढाम. गाडीची मागची काच फुटून चक्काचूर झाली. मी गॅस पॅडल पूर्ण दाबले. गाडीचे टायर्स रस्त्यावर घासले गेले आणि गाडी प्रचंड वेगाने पुढे पळाली. मागे विक्रमची एका काळ्या रंगाची SUV आमचा पाठलाग करू लागली. पुण्याच्या त्या वादळी रात्री ओल्या रस्त्यावर 2 गाड्यांची भयानक शर्यत सुरू झाली. रोहन, ते आपल्या मागे आहेत. संकेत मागे वळून पाहत ओरडला. मी मिररमध्ये पाहिलं. काळ्या SUVच्या हेडलाईटचा प्रकाश माझ्या डोळ्यावर पडत होता. ते गाडीला मागून धडक देण्याचा प्रयत्न करत होते. माझी गाडी रस्त्यावरून थोडी घसरली, पण मी स्टेअरिंगवर नियंत्रण सुटू दिलं नाही. रोहन, उजवीकडे घे, पुढे पोलीस स्टेशन आहे. संकेत ओरडला. नाही, मी ठामपणे म्हणालो. विक्रमचे पोलीस स्टेशनमध्ये संबंध आहेत. आपण तिथे गेलो तर आपल्यालाच अडकवतील. आपल्याला थेट CBIच्या ऑफिसकडे किंवा अध्यक्षांच्या बंगल्याकडे जावं लागेल. पण ते खूप लांब आहे. माझ्याकडे एक प्लॅन आहे, मी म्हणालो. पुढे एक जुना पूल आहे. तिथे रस्ता खूप अरुंद आहे. मी गाडी तिथे घालतो. मागील SUV पुन्हा जवळ आली. त्याने आमच्या गाडीला डाव्या बाजूने कट मारण्याचा प्रयत्न केला. मी अचानक ब्रेक दाबायचा निर्णय घेतला. कर्रकन. माझ्या गाडीने अचानक ब्रेक दाबताच मागून प्रचंड वेगाने येणारी विक्रमची SUV माझ्या गाडीला हुकून पुढे निघून गेली आणि पुढे असलेल्या सिमेंटच्या दुबुचकावर प्रचंड वेगाने आदळली. भयंकर अपघाताचा आवाज झाला. विक्रमची SUV हवेत उलटी झाली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन उरफाटी पडली. गाडीतून धूर निघू लागला. मी माझी गाडी थांबवली. काही क्षण गाडीत पूर्ण शांतता होती. फक्त आमचे वेगाने श्वास ऐकू येत होते. ते मेले का? संकेत थरथरत्या आवाजात विचारलं. मला माहीत नाही, मी म्हणालो. पण आपल्याकडे आता अजिबात वेळ नाही. हा मास्टर पेनड्राईव्ह सुरक्षित ठिकाणी पोहोचवायला हवा. पहाटेचे 4 वाजले होते. पावसाचा जोर आता ओसरला होता. मी आणि संकेत थेट मुंबईच्या हायवेने मुंबईच्या दिशेने निघालो होतो. वाटेतच मी माझ्या एका ओळखीच्या पत्रकाराला आणि एका वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्याला फोन करून सगळा प्रकार सांगितला होता. सकाळी 8 वाजता मी मुंबईतील CBI हेडक्वार्टरमध्ये पोहोचलो. तिथे अधिकाऱ्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्ही तो मास्टर पेनड्राईव्ह त्यांच्या स्वाधीन केला. ज्यावेळी तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडला गेला, त्यावेळी CBIला अधिकाऱ्यांचे डोळेही उघडेच राहिले. त्यात फक्त ब्लॅकमेलिंगचे व्हिडिओज नव्हते, तर अनेक उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय नेते आणि गुंडांचे आर्थिक व्यवहार आणि कटांचे पुरावे होते. हा भारतातील सर्वात मोठ्या हनी ट्रॅप सिंडिकेटचा एक होता. 2 तासात कारवाईचे आदेश सुटले. पुणे पोलिसांच्या एक विशेष पथकाने, ज्यात प्रामाणिक अधिकारी होते, तात्काळ रियाच्या फ्लॅटवर छापा घातला. अपघातातून वाचलेल्या विक्रमला रुग्णालयातून अटक करण्यात आली. रियाला तिच्या घरातूनच रंगेहात बेकायदेशीर कागदपत्रासह ताब्यात घेण्यात आलं. 3 दिवसानंतर पुण्यातली ती वादळी रात्र आता शांत झाली होती. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर एकच बातमी छापून आली होती. पुण्यातील मोठ्या हनी ट्रॅप सिंडिकेटचा पर्दाफाश. मुख्य सूत्रधार माजी पोलीस अधिकारी विक्रम आणि त्याची सहकारी रिया अटक. कोट्यवधी रुपयाचे ब्लॅकमेलिंग रॅकेट उघडकीस. मी हॉटेलच्या खोलीत बसून वर्तमानपत्र वाचत होतो. बातम्यांमध्ये माझं आणि संकेतचं नाव गुप्त ठेवण्यात आलं होतं, कारण आम्ही मुख्य साक्षीदार होतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मी दार उघडलं. समोर संकेत उभा होता. त्याच्या हातात एक लहान बॅग होती.
त्याच्या चेहऱ्यावर एक दीर्घकालीन ताण आणि दुःखाची छाया होती, पण तरीही त्याचे डोळे शांत होते. रोहन, तो म्हणाला. ये संकेत, आत ये. मी त्याला आत घेतलं. तो सोफ्यावर बसला. काही वेळ आमच्यात शांतता होती. रियाला जामीन मिळाला नाही. संकेत हळूच म्हणाला, तिच्या देशद्रोह, ब्लॅकमेलिंग आणि आत्महत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. तिला किमान 10-15 वर्षाची शिक्षा होईल. आणि तू तू कसा आहेस संकेत? मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. संकेतने मान खाली घातली. मी ठीक आहे, किंवा होण्याचा प्रयत्न करतोय. ज्या स्त्रीवर मी प्राणापेक्षा प्रेम केलं ती इतकी क्रूर निघेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझं लग्न, माझं घर आणि माझं सगळं एक झूट होतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू गळाले. संकेत, मला माफ कर, मी अत्यंत प्रामाणिकपणे म्हणालो. त्या पहिल्या रात्री मी तिच्या भावनिक नाटकात अडकलो. जर मी तेव्हा सावध राहिलो असतो. संकेतने मान वर केली आणि माझ्याकडे पाहिलं. रोहन, तू स्वतःला दोष देऊ नको. ती एक प्रोफेशनल गुन्हेगार आहे. तिनं माणसांच्या भावनांशी खेळण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. तू मला वाचवलंस. जर तू त्या रात्री तिथे आला नसतास आणि जर तो पेनड्राईव्ह मिळवला नसतास तर आज मी जिवंत नसतो. तिने मला मिठी मारली. ही मिठी खऱ्या अर्थाने कृतज्ञतेची आणि 2 मित्रांमधील घट्ट विश्वासाची होती. मी आज पुण्यातून कायमचा निघून जातोय रोहन, संकेत म्हणाला. माझ्या जुन्या कंपनीने मला कॅनडाच्या ऑफिसमध्ये ट्रान्सफर दिली आहे. मला या शहरापासून आणि या आठवणीपासून खूप लांब जायचं आहे. तुझा निर्णय योग्य आहे संकेत. नवीन सुरुवात कर. तू यातून नक्की बाहेर पडशील. संकेत उठला आणि निघण्यापूर्वी त्याने माझ्याकडे पाहिलं. तू कधी मुंबईला निघतोस? आज दुपारीच, मी म्हणालो. काळजी घे रोहन. तूही संकेत. संकेत निघून गेला. मी खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो. बाहेर पुण्यात स्वच्छ ऊन पडलं होतं. कालचे ढग, तो भयानक पाऊस, विजांचा कडकडाट आणि तो अंधार, सगळं काही निघून गेलं होतं. त्या एका वादळी रात्रीने मला आयुष्याचा एक पुन्हा मोठा धडा शिकवला होता. नाती जितकी सुंदर दिसतात तितकीच ती कधीकधी धोकादायक सावल्यांसारखी लपलेली असतात. प्रत्येक अंधार भीतीचा नसतो. काही अंधार षडयंत्राचे असतात. मी माझी बॅग भरली, हॉटेलचे कप्पे चुकवले आणि गाडीची चावी हातात घेतली. मुंबईच्या रस्त्याने जात असताना माझ्या मनात पुण्याच्या त्या वादळी रात्रीची आठवण होती. पण आता त्यात भीती नव्हती, तर एक मोठ्या संकटावर मात केल्याचं समाधान होतं. पुणे मुंबई हायवेवर गाडी चालवताना माझ्या गाडीच्या काचेवर पडणारे पावसाचे थेंब मला त्या पुण्याच्या भयानक रात्रीची आठवण करून देत होते. पण आता त्या आठवणीत कोणतीही भीती किंवा अपराधीपणा नव्हता. त्याऐवजी एका मोठ्या षडयंत्रावर मात केल्याचं एक शांत समाधान होतं. सीबीआयच्या मध्यवर्ती कार्यालयाने अवघ्या 48 तासात संपूर्ण देशात पसरलेल्या त्या हनी ट्रॅप सिंडिकेटची मुळे उखडून फेकायला सुरुवात केली होती. विक्रम आणि रिया तर तुरुंगाच्या गजामध्ये गेलेच होते, पण त्या मास्टर पेनड्राईव्हमधील माहितीच्या आधारे देशातील अनेक बडे उद्योगपती, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि राजकारणांचे बुरखे फाटले होते. पुण्यातील त्या वादळी रात्रीला आता 2 वर्ष उलटून गेली होती. संकेतने पुण्याच्या त्या कटू आठवणींना खूप मागे सोडलं होतं. एका मोठ्या IT कंपनीत सिस्टीम आर्किटेक्ट म्हणून रुजू झाल्यानंतर त्याने स्वतःला कामात झोकून दिलं होतं. टोरंटोच्या डाऊनटाऊनमधील एका शांत 15व्या मजल्या अपार्टमेंटमध्ये तो राहत होता. त्याच्या आयुष्यात पूर्वीसारखा शांतपणा परत आला होता. एका शनिवारी संध्याकाळी बाहेर हलकी बर्फवृष्टी सुरू असताना संकेत आपल्या लॅपटॉपवर काम करत होता. टेबलावर कॉफीचा कप वाफाळत होता. तेवढ्यात त्याच्या फोनवर एका अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून मेसेज आला. नेहमीप्रमाणे अनोळखी मेसेज दुर्लक्षित करण्याच्या तयारीत असतानाच मेसेजची पहिली ओळ वाचून संकेतच्या हातातील कॉफीचा कप थरथरला. मेसेज होता. संकेत, तुला वाटलं तू कॅनडाला गेलास म्हणजे विक्रमच्या हातातून सुटलास. ज्या पेनड्राईव्हने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याची किंमत तुला आणि तुझ्या मित्रा रोहनला मोजावीच लागेल. विक्रम तुरुंगात असला तरी सिंडिकेट अजून जिवंत आहे. टोरंटोच्या थंडीत स्वतःला सुरक्षित समजू नकोस. संकेतच्या छातीत धडधड वाढली. त्याने लगेच तो नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, पण तो एक एन्क्रिप्टेड व्हर्च्युअल नंबर होता. त्याने क्षणभरही वेळ न गमावता मला रोहनला व्हॉट्सअप कॉल केला. मुंबईत तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. मी नुकताच ऑफिसला निघण्याच्या तयारीत होतो. हॅलो संकेत, कसा आहेस भावा? मी नेहमीच्या उत्साहाने विचारलं. रोहन, संकट अजून टळलेलं नाही. संकेतचा आवाज ऐकून मला समजलं की काहीतरी गंभीर घडतंय. काय झालं संकेत, तू ठीक आहेस ना? संकेतने मला आपल्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवला. तो स्क्रीनशॉट पाहताच माझ्या कपाळावर आढ्या पडल्या. विक्रम आणि रिया तुरुंगात असताना ही धमकी देणारं कोण होतं? सिंडिकेटचा अजून कोणीतरी मोठा आका बाहेर मोकळा फिरत आहे. संकेत, शांत हो. तू तिथे पोलीस कंप्लेंट केलीस का? मी विचारलं. नाही रोहन, टोरंटो पोलिसांना या सिंडिकेटची पार्श्वभूमी कशी समजणार?
आणि मला भीती वाटते की ते फक्त मलाच नाही तर तुलाही टार्गेट करत आहे, संकेत म्हणला. तू अजिबात घाबरू नकोस. मी लगेच CBIच्या त्या अधिकाऱ्याशी, इन्स्पेक्टर देशपांडे यांच्याशी संपर्क साधतो, ज्यांनी 2 वर्षापूर्वी ही केस हाताळली होती. मी त्याला धीर दिला. मी गाडीचा वेग वाढवला आणि थेट CBIच्या मुंबई कार्यालयात पोहोचलो. इन्स्पेक्टर देशपांडे हे एक तल्लख बुद्धिमत्तेचे आणि अनुभवी अधिकारी होते. 2 वर्षापूर्वी रिया आणि विक्रमला पकडण्यात त्यांची मुख्य भूमिका होती. मी त्याच्या कॅबिनमध्ये गेलो आणि संकेतला आलेला मेसेज दाखवला. देशपांडे यांनी चष्मा व्यवस्थित करत स्क्रीनशॉट पाहिला. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव आला. रोहन, देशपांडे हळूच म्हणाले, आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली होती. 2 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही विक्रमला अटक केली तेव्हा त्याच्या चौकशीतून एक गोष्टीचा सुगावा लागला होता. विक्रम हा या रॅकेटचा फक्त ऑपरेटर होता, म्हणजे प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारा माणूस. पण या संपूर्ण सिंडिकेटचा खरा मालक आणि मास्टर माइंड वेगळाच होता. काय? मला धक्का बसला. म्हणजे मास्टर पेनड्राईव्ह मिळूनही खरा सूत्रधार सापडला नव्हता. मास्टर पेनड्राईव्हमध्ये ज्या आर्थिक व्यवहाराच्या नोंदी होत्या त्यातील मोठा हिस्सा एका शेल कंपनीच्या खात्यात जात होता. देशपांडे टेबलवरची एक फाईल उघडत म्हणाले, ती कंपनी कॅनडात नोंदणीकृत होती. त्या व्यक्तीचं नाव कधीच समोर आलं नाही, कारण तो सावलीसारखा मागून सूत्रे हलवत होता. आम्ही त्याला दी शॅडो असं सांकेतिक नाव दिलं होतं. म्हणजे संकेत कॅनडात आहे हे त्या शॅडोला माहीत आहे? मी आवडलेल्या मुठीसह म्हणालो, होय. आणि तो आता बदला घेण्याच्या तयारीत आहे, कारण तुमच्या दोघांमुळे त्यांचं हजारो कोटींचं रॅकेट उद्ध्वस्त झालं होतं. देशपांडे म्हणाले, आम्हाला आंतरराष्ट्रीय एजन्सी इंटरपोल आणि RCMP यांची मदत घ्यावी लागेल. देशपांडे यांनी तात्काळ कॅनेडियन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि संकेतच्या सुरक्षिततेसाठी एक टीम त्याच्या अपार्टमेंटमध्ये रवाना करण्याचे आदेश दिले. पण खेळ तिथूनच अधिक रंगत आणि धोकादायक बनणार होता. त्याच रात्री टोरंटोमध्ये पांढऱ्या बर्फाची दप्तरं साचली होती. तापमान 10 अंशापेक्षा खाली गेलं होतं. संकेतने आपल्या अपार्टमेंटचे सर्व दारे आणि खिडक्या नीट लॉक केल्या होत्या. त्यांच्या हातात संरक्षणासाठी एक बेसबॉल बॅट होती. CBIने त्याला सांगितलं होतं की कॅनेडियन पोलीस लवकरच त्यांच्या सुरक्षेसाठी पोहोचत आहेत. टॉक टॉक टॉक. अचानक त्याच्या अपार्टमेंटमध्ये मुख्य दारावर हलकी थाप पडली. संकेत सावध झाला. त्याने दरवाजाच्या पीप हॉलमधून बाहेर पाहिलं. बाहेर 2 पोलीस युनिफॉर्ममधील अधिकारी उभे होते. संकेतने सुटकेचा श्वास सोडला आणि दरवाजाची कडी उघडली. मिस्टर संकेत? एका अधिकाऱ्याने विचारलं. हो, मीच. CBIने तुम्हाला पाठवलं ना? संकेतने विचारलं. होय, आम्हाला तुम्हाला एका सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश आहेत, तो पोलीस म्हणाला. संकेतनं आपलं जॅकेट उचललं आणि तो त्यांच्यासोबत बाहेर पडला. ते लिफ्टनं खाली पार्किंगमध्ये आले. तिथं एका काळ्या रंगाची व्हॅन उभी होती. पण जसा संकेत व्हॅनजवळ पोहोचला त्याच्या लक्षात आलं की गाडीवर कॅनेडियन पोलिसांचा अधिकृत लोगो नव्हता. थांबा, ही पोलिसांची गाडी नाही आहे. संकेत मागे सरकला. पण उशीर झाला होता. त्या दोन्ही तथाकथित पोलीस अधिकाऱ्यांनी संकेतचे हात मागून बांधले आणि त्याच्या तोंडावर क्लोरोफॉर्म लावलेला रुमाल दाबला. संकेतने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण क्लोरोफॉर्मच्या तीव्र वासाने त्याचे डोळे जड झाले आणि तो व्हॅनमध्ये कोसळला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईत CBIच्या कार्यालयात फोन वाजला. कॅनडाच्या RCMP अधिकाऱ्यांचा फोन होता. इन्स्पेक्टर देशपांडे, मिस्टर संकेत यांच्या अपार्टमेंटमधून ते गायब झाले आहेत. तिथे संघर्षाचे काही खुणा सापडल्या आहेत. हे ऐकून माझं रक्ताचं पाणी झालं. माझा मित्र धोक्यात आहे. देशपांडे साहेब, मला कॅनडाला जावं लागेल. शांत राहा रोहन, देशपांडे म्हणाले. मी स्वतः कॅनडाला चाललोय. तू माझ्यासोबत येतोयस? पण यावेळी आपण CBIच्या अधिकृत मार्गाने नाही तर एका गुप्त मिशनसारखे काम करणार आहोत. आम्ही काही तासातच टोरंटोच्या फ्लाईटमध्ये होतो. टोरंटोला पोहोचताच देशपांडे यांनी त्यांच्या इंटरपोलच्या संपर्काचा वापर करून सिंडिकेटशी संबंधित संशयाची ठिकाणाची माहिती मिळवली. ज्या शेल कंपनीच्या खात्यात पैसे जात होते त्या कंपनीचा मालक टोरंटोमधील एका मोठ्या लेक हाऊसमध्ये राहत होता. ते लेक हाऊस एका बर्फाच्छादित जंगलाच्या मध्यभागी होतं. रात्रीच्या वेळी देशपांडे, मी आणि कॅनेडियन पोलिसांची एक विशेष कमांडो टीम त्या लेक हाऊसला वेढा घालण्यासाठी पोहोचलो. हवेत कमालीचा गारवा होता. मी हातात गन धरली होती. देशपांडे यांनी मला सुरक्षेसाठी दिली होती. आम्ही गुपचूप लेक हाऊसच्या बाहेरील खिडकीतून आत पाहिलं. आत एका मोठ्या हॉलमध्ये संकेत एका खुर्चीला साखरदाण्याने बांधलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर जखमा होत्या आणि त्याच्यासमोर एक व्यक्ती व्हीलचेअरवर बसलेली होती, जिचा चेहरा अंधारात होता. संकेत त्या व्हीलचेअरवर व्यक्तीचा आवाज घुमला. तो आवाज ऐकून माझ्या अंगावर काटा आला. ती व्यक्ती हळूहळू व्हीलचेअर पुढे घेऊन आली. प्रकाशात त्याचा चेहरा दिसताच
देशपांडे यांचे डोळे आश्चर्याने उघडे राहिले. तो दुसरा तिसरा कोणी नसून माजी मुख्य न्यायमूर्ती रावसाहेब सरदेसाई होते. भारतातील एका अत्यंत प्रतिष्ठित आणि निवृत्त न्यायाधीश, ज्यांनी अनेक वर्षापासून न्यायाची भाषा केली होती. तेच या आंतरराष्ट्रीय हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेल सिकंदरचे मास्टरमाइंड, द शॅडो होते. तुम्ही? संकेत अविश्वासाने ओरडला. न्यायमूर्ती सरदेसाई. सरदेसाई क्रूरपणे हसले. होय संकेत. ज्या कायद्याचे धडे मी लोकांना देत होतो, त्याच कायद्याचा पळवाटा वापरून मी अब्जावधी रुपयांचं साम्राज्य उभं केलं. रिया आणि विक्रम हे माझे फक्त मोहरे होते, पण तुझ्या एका मित्राने, त्या रोहनने, आणि तू माझा वर्षानुवर्षाचा खेळ उद्ध्वस्त केलास. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, संकेत रागाने म्हणाला. लाज? सरदेसाईचे डोळे रागाने लाल झाले. आता तुला आणि तुझ्या त्या रोहनला संपवून मी माझा बदला पूर्ण करणार आहे. रोहनचा पत्ता मला मिळाला आहे. माझे माणसं मुंबईत त्याला शोधत आहे. सरदेसाईंचं वाक्य पूर्ण होण्याआधीच काठ फुटण्याचा प्रचंड आवाज आला. कॅनेडियन पोलीस, कोणीही हालचाल करू नका. कमांडोंनी खिडकीच्या काचा फोडून आत प्रवेश केला. फ्लॅशबॅक बॉम्बचा मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये हॉलमध्ये प्रचंड प्रकाश आणि धूर पसरला. शीट, सरदेसाई ओरडले. त्यांच्या सुरक्षा रक्षक गुंडांनी गोळीबार सुरू केला. ढॅम ढॅम ढॅम. हॉलमध्ये दोन्ही बाजूंनी अंधाधुंद गोळीबार सुरू झाला. मी धुराच्या आणि गोळीबाराच्या मधून धावत संकेतपाशी पोहोचलो. संकेत, मी ओरडलो. रोहन, तू इथे? संकेतच्या डोळ्यातून आश्चर्याचे आणि आनंदाचे अश्रू आले. मी पटकन खिशातून चाकू काढला आणि त्याच्या हाताचे दोर कापले. तेवढ्यात सरदेसाईच्या एका गुंडाने माझ्यावर बंदूक रोवली. हँड्स अप. पण त्याआधीच ढॅम. इन्स्पेक्टर देशपांडे यांनी अचूक निशाणा साधून त्या गुंडाला टिपलं. गुंड जमिनीवर कोसळला. सरदेसाई आपल्या व्हीलचेअरवरून उठून गुप्त दरवाजाने पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. ते अपंगाचे एक ढोंग करत होते. मी त्यांच्या पाठीमागे धावलो आणि त्यांना पकडून जमिनीवर पाडलं. सोड मला. तुला माहिती आहे मी कोण आहे? सरदेसाई ओरडले. मला माहीत आहे तू कोण आहे. मी त्याच्या पाठीवर गुडघा टेकत म्हटलं, तू एक गुन्हेगार आहेस. अवघ्या 10 मिनिटात कॅनेडियन कमांडोनी संपूर्ण लेक हाऊसवर ताबा मिळवला. सरदेसाई आणि त्यांच्या उरलेल्या सर्व गुंडांना बेड्या ठोकण्यात आल्या. टोरंटोच्या त्या लेक हाऊस बाहेर रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाड्यांचे लाल दिवे बर्फावर चमकत होते. संकेतवर प्रथमोपचार करण्यात आले होते. तो आणि मी लेक हाऊसच्या पायऱ्यांवर बसलो होतो. हवेत गारवा होता, पण आमच्या मनातील वादळ आता पूर्णपणे शांत झालं होतं. इन्स्पेक्टर देशपांडे आमच्याजवळ आले. रोहन, संकेत, बधाई असो, देशपांडे हसून म्हणाले. सिंडिकेटचा शेवटचा आणि सर्वात मोठा मोहरा पकडला गेला. आता या गँगचं अस्तित्व कायमचं संपलं आहे. सरदेसाई, विक्रम, रिया आणि त्यांच्याशी जोडले गेलेले सर्व भ्रष्ट अधिकारी आता आयुष्यभर तुरुंगात सडतील. संकेतने माझ्या खांद्यावर हात ठेवला. रोहन, 2 वर्षापूर्वी पुण्याच्या त्या वादळी रात्री तू मला माझ्या आयुष्याला एक भयंकर जाळ्यातून वाचवण्याचा प्रवास सुरू केला होतास, आणि आज कॅनडाच्या या बर्फाळ रात्री तू पूर्ण केलास. आपण मित्र आहोत संकेत, मी हसून म्हणालो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कोणतेही ढग, कोणताही अंधार किंवा कोणतीही सावली आपल्याला घाबरू शकत नाही. पहाटेचा फिकट प्रकाश टोरंटोच्या आरशात पसरू लागला होता. बर्फवृष्टी थांबली होती आणि समोरचा परिसर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर दिसत होता. जीवनातील सर्वात भयानक वादळाची रात्र आता खऱ्या अर्थाने संपली होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.